हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज ॲक्च्युली मी एक वेगळं कॅरेक्टर घेणार होती, पण स्किप केलं आणि आज मी परत तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल मावसाडला घेऊन आलेली आहे. कारण तिचा अचानक व्हिडिओ आला आणि म्हटलं बघितला आणि मला असं झालं की नाही यार, मला ह्याच्यावरच पॉडकास्ट करायचं आहे. तर आजचं जे कॅरेक्टर होतं त्याची मी पूर्ण तयारी केलेली आहे. तर ते कॅरेक्टर आपण उद्या घेऊया आणि आजच्या पॉडकास्टला सुरू करूया, जे की असणार आहे हवस क्वीनवर. हिचं नाव बदलून हवस क्वीन ठेवायला पाहिजे. आता ज्या कोणाला असं वाटत असेल की हिच्या बाबतीत मी थोडंसं वेगळं बोलते किंवा थोडंसं माझा टोन चेंज होतो, भाषा चेंज होते, तर कसं आहे ना की ज्याला जी भाषा समजते किंवा जसे ज्याचे कांड तसंच त्या भाषेतच म्हणजे जसे कांड असतात तशीच इंटेन्सिटी असते ना पॉडकास्टची. तर त्यानुसार ते तसं कॅरेक्टर जसं आहे तसंच पॉडकास्ट असतं, त्यामुळे ते तसं होतं. बाकी असं काही माझं काही पर्सनल हे नाही आहे, पण हिचे प्रकारच असे आहेत, चाळेच असे आहेत की आता जसं कॉन्टेंट ते देतात त्या कॉन्टेंटवर बेस्ड माझं रिॲक्शन असतं. त्यामुळे जसं की आता तुम्ही आज बघितलंच, आजपेक्षा ह्या आधीचं ते जे काही तिचा व्हिडिओ कॉल जे तिने दाखवला आणि त्यामध्ये जे काही चाळे चाललेले होते, आणि ठीक आहे मी माझ्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल केला आणि एक छोटंसं असं जस्ट दाखवलं की चला मग आपण नंतर बोलूया, आता मी जरा यांच्याशी बोलून घेते म्हणून कट करू शकली असती ती, पण नाही, ते सगळं त्यांचं बोलणं बिलणं सगळं नाही दाखवलं असलं तरी पण एक बराचसा एक पार्ट तिने कव्हर केला, त्यांचं बोलणं आणि त्यांचं ते काय ते खिदळणं आणि तिचं काहीतरी फालतू काय मध्येच काय मला सरगम येते आणि मला काय येतं आणि काय वेड्यासारखी. म्हणजे हिच्या मावशीला इतकी जोराची खास सुटली ते बघून आणि त्याला बघून व्हिडिओवर, आणि इतकं काही तिला काय नव्हेच ते झालं की हिने लगेच पळ काढला. आणि पळ काढला ती गेली, पण तिथे जाऊन अरे बाबा बाबा बाबा, म्हणजे असं वाटतंय आता काय काय बघायला लागणार आहे. ह्यांचा दुरावा आणि ह्यांच्या दुराव्यामुळे मग ह्यांना जेव्हा खास सुटते तेव्हा हे जेव्हा एकमेकांची खाजवायला येतील तेव्हा आपल्याला ते बघावं लागणार आहे, आपण बघायचं. मग खरंच या चॅनलची थीम आता बदललेली आहे. या चॅनलचं जे काही कॉन्टेंट आहे, बेस आहे, तो पूर्णपणे चेंज झालेला आहे मी म्हणेन. आणि हे आता काहीतरी सॉफ्टवालं विकृत चाळ्यांचं चॅनल असं म्हणायला हरकत नाही. आता तसं म्हटलं तर आता हेही होऊ शकतं की माझा नवरा आहे, मी माझ्या नवऱ्याबरोबरच आहे, मी काही कोणाबरोबर इतरांबरोबर हे करत नाही. पण व्हॉटेवर जे काही तू दाखवतेस, तुझा नवरा आहे तर तुमचं पर्सनल लाईफ पर्सनल ठेवा ना. हे सगळं फालतूगिरी, इशारे, चाळे, म्हणजे ते हात लावणं आणि ते बोलणं आणि काहीतरी करणं, असं वेडीवाकडी तोंड करणं, खिदळणं, हे कशाला? किती घाण वाटतंय ते. आम्हाला बघायला लाज वाटते, तुम्हाला करायला लाज नाही वाटत? आणि त्या चिटाईला तर बाप रे, काय आता म्हणजे एकदम ते आपण फार्म हाऊसला वगैरे ठेवतो ना केअरटेकर, तसंच बनवून ठेवणाऱ्या वाटतं हिला, फुकटची केअरटेकर. म्हणजे चिटाईला असं दाखवणार की तू माझी आई आहेस, मालकीणच समज, असं करून. पण ॲक्च्युली ते केअरटेकरची कामं आणि फुकटात काढायची हीच लाईन आहे मावसाडची. माझी आई बी काय नाही, आई बी मम्मीला ना पुरी येडा बनवते, तशी तर लायकीची मम्मी पण त्याच लायकीची आहे म्हणा. तर तसंच पाहिजे. खूप मोठी हिला लक्ष्मी करते ना, लक्ष्मीमध्ये एवढा पण दम नाही की बाबा काहीतरी स्वतःच्या घराची काळजी स्वतः घेईल. त्याच्यामध्ये पण आईला वगैरे सारखं बोलवून घ्यायचं आणि मग सगळे कामाला लावायचं. आणि ते आता गेली आहे, त्या आब्बाजीला पण बसवत नाही. अब्बाजी कोणच खुश नाही आहे तिथे हिच्याशिवाय, ही स्वतः पण खुश नाही आहे, पण आता करेल काय, सांगेल कोणाला? आणि मग दुसऱ्यांवर ढकलायचं, म्हणायचं माझ्यावर जळतात वगैरे. अगं तुझा तो परिवार बघून, तुझे जे घरातले जे सदस्य आहेत त्यांचे थोबाडं बघून कळतंय ते काय ते त्यांची थोबाडं इतकी सडली आहेत, त्यांना स्वतःला कंटाळा आलाय, त्यांना स्वतःला ते अजिबात पटलेलं नाही आहे, रुचलेलं नाही आहे. तर दुसऱ्यांचं काय, दुसऱ्यांना कशाला काय वाटेल? इतकं बकवास निर्णय आहे तुझा आणि इतकं बकवास आहे ते काय ते केलंयस ते. कोणाला त्याच्यामध्ये, त्या भैरूला त्याचे फ्रेंड्स आणि त्या मुंबईच्या लाईफमध्ये तो खुश होता. आणि अब्बाजी पण तिथेच. नाही तर अब्बाजी कशाला? एरवी तर तू म्हणते त्यांना पायाचा त्रास आहे, त्यांना ह्या आहे आणि त्यांना त्या आहे, म्हणून मी त्यांना तिथेच ठेवलंय. आणि जेव्हा अब्बाजीला इथे घेऊन आलेली
तेव्हा मग त्यांना घाईघाईत घेऊन आली, स्वतः तर 2 महिने आयशीकडे थांबली. बघा तसंच म्हणजे ही लक्ष्मी बघा, ही स्वतःचं काही स्वतःचा खर्च पण नाही, नेहमी त्या आईच्या जीवावर तिच्यावरच पडलेली असते, नुसती आपली फुकटी. कसली लक्ष्मी, 4 साड्या भीक दिल्या म्हणून लक्ष्मी होत नाही. मग ही अशी जर लक्ष्मी असेल तर आई तर पक्की भिकारी असेल, म्हणूनच असलीला काहीतरी लक्ष्मी भिक्ष्मी काहीतरी समजते. तर तेव्हा तर हिला अब्बाजीला परत मुंबईला का नाही पाठवत, तर म्हणे की नाही परत त्यांना ते जा ये होणार. आणि आता नाही होत, आता नाही त्यांना त्रास होत पावसा पाण्याचं, की हाच तुझा प्लॅन आहे की त्यांना असं करायचं, नाचवायचं इकडून तिकडे तिकडून इकडे आणि मग झोपवायचं बेडवर. म्हणते मी एवढा केला ना खास, म्हणूनच घंटी पण आधीच सोय करून ठेवली आहे, कारण हिला माहिती आहे थोड्या दिवसांनी अशीच हालत करून ठेवणार आहे की तिथे झोपून घंटी मारायला लागेल अब्बाजीला. शी काय बाई आहे, किती नुसतं असले निर्णय घेतात आणि नंतर मग असले मूर्ख नाही आम्ही असल्या लोकांवर जळायला फालतू कुठचे. स्वतःच्या लाईफचं पूर्ण वाट लावून टाकायची, काहीतरी बकवास काहीतरी करायचं, कोणतरी करतंय म्हणून आपली नसलेली अक्कल लावायची आणि मग लोकांना बोलायचं. लोकांनी यांची सच्चाई दाखवली की बोलायचं खूप मोठा जोक झालाय मावसाळ तुझा, जोकार बावळट, काय करून ठेवलंस. कोणाला इंटरेस्ट नाही तुझ्या त्या थुकरड घरामध्ये, तुझ्या घरच्यांना पण नाही आहे, सगळे पळतात. त्या भैरूला बघ किती खुश झाला तो. त्या अब्बाजीला पण असंच वाटत असेल, ते पण आता गपचूप त्या चच्च्याला सांगतील बघ की मी इथेच राहतो ना, प्लीज तिला सांग म्हणून मला इथेच राहू दे. आणि तू हेच कारण सांगशील की ते म्हणाले की आता जा ये लगेच नको म्हणून आता थोडे दिवस ते अजून थांबणार आहे, मग येताना चंचन चिच्ची चुच्चू घेऊन येतील त्यांना, असलं काहीतरी कारण सांगशील आणि त्यांना तिथेच ठेवून येशील. पण मुळात खरं कारण हेच आहे की अब्बाजींना परत तिथे यायचंच नाही आहे. अब्बाजी इज नॉट ॲट ऑल हॅपी. ते कधीतरी असं सुट्टीला वगैरे जे मोठा ती डेंगे हाकत होती ना, की अब्बाजींना पण तिथे खूप बरं वाटलं जेव्हा मी त्यांना सांगितलं. आणि इथून कसं आमचं पुळे पण जवळ आहे आणि काय जसं काय पुळे तर असं म्हणत होती जसं काय एक ढेंग टाकली तर पुळे येणार आहे. आणि मोठी तिकडे शेती भाती काय करायला जाणार होती, आल्यापासून तर पायना लावला त्या पुळ्याला, हिच्या आल्या पुळ्या नको तिकडे, आणि म्हणे पुळेला जाणार अब्बाजी पुळेला जाणार. अब्बाजी कुठे नाही जात, एकदा मुंबईची सवय लागली ना सोडत नाही ते. बाकीचे सगळे जर काही किती चांगलं गाव असलं ना तरी ते गाव थोड्या दिवसासाठीच चांगलं वाटतं. त्याच्यामुळे अब्बाजी काय आता येत नसतो, आणि आता आला ना तरी पण जबरदस्ती तुझ्यामुळे. कारण तू इतकी म्हणजे आता मी बोललेली आहे, आता गॉसिप गर्ल बोलली आहे, तिला कसं खरं ठरवायचं ते तर शक्यच नाही आहे. मग आता काहीही करणार मी, अब्बाजीला घेऊन जाणारच. काही मला जे हवं ते मनवायला किंवा ते करून घ्यायला मी कुठल्याही थराला जाते. आता तू कुठल्याही थराला जाशील, इतकी इगोइस्टिक बाई आहेस तू कोणाच्या मनाचा विचार करणार नाही आहेस. आता मी बोलली अब्बाजी नाही येणार तर आता त्याला घेऊनच जाऊन दाखवणार आहेस तू. बिचारे अब्बाजी, कसली सून मिळाली रे बाबा, म्हणजे खरंच असली सून, असली मुलगी, असली आई आणि असली बायको काय नव्हेच ते. हिचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी ही सगळ्यांची वाट लावते. आणि कसली ती घरं कुठे घेते, कुठल्या वस्तीत जिथे जाते तिथे काय ना काहीतरी होतच असतं. हिची कसल्या म्हणजे खरंच बाबा, ही गलियांना चोबारा आहे, हा अनांना दोबारा आहे. म्हणूनच हिला ना कुठल्या तरी असं आड वस्तीत कुठेतरी वेशी बाहेर अशी काहीतरी जागा वगैरे अशी हिला घ्यावी लागते. आता बघा ना, आत्ता आली नाही तर घरफोडी झाली हिच्या इथे. आणि पहिले पण राहत होती तिथे ते चाळीत काय ते चाळ म्हणते, पण झोपडपट्टीच आहे ती ॲक्च्युअलमध्ये. थोडं काय एकावर एक मजले चढवले म्हणून काय चाळ नाही. मुंबईची चाळ कधी हिला काय माहिती आहे मुंबईची चाळ म्हणजे काय असतं. तर ते जिथे कुठे ते राहते तिथे पण आधी पण तिकडे पण काहीतरी चोरीमारी झाली होती, तेव्हा पण सांगितलेलं तिथे पण. आणि आता तर काय त्या चाळीतलं हेच काय कोणाची गॅलरीच पडली म्हणे. बापरे, कसले भयंकर लोक आहेत आणि कसलं कोण राहतं आणि कसली घरं आणि काय, आणि असल्यांवर जळतो आम्ही. शी माय फूट यक. आणि काय आजकाल इंग्लिश लावते, स्वतःचीच लावून घेते. काय ते आता तू काय गाडवं लावायचे काय लावायचे ते तुझं तू बघ बाई मावसाड. काय तर म्हणे मला ना RCTची आठवण यायला लागली आहे. जोक्स अपार्ट, असं काही नाही आहे. जोक्स अपार्ट, चुप बस येडीबाई, हट हुर्र पागलबाई. तर सॅटर्डे 15 ऑगस्ट आहे आणि आम्ही तसं पण सुट्टी आहे, तर मी एक्स्ट्रा 1 दिवसाची सुट्टी ह्याच्या टीचरांना द्यायला सांगितली. आणि तरी पण असं म्हणजे माझ्या इथे तर CCTV आहे, तरी मी मम्मीला बोलवून घेतलं. सीन नवी घर आहे ना म्हणून. सीन
तुला सिन्स म्हणायचं आहे का मावसाड? एवढं पाठ करून, एवढं प्रॅक्टिस करून शेवटी खायचं ते खातेच आपली. कारण कसं येणार ग बाई तुला? हां, पूर्ण अभ्यास करायच्या वेळेला कुठेतरी दुसरीकडे दुसराच अभ्यास करत होतीस. तर कसं काय? जो अभ्यास केलास ना तो दिसतोय तुझ्या चाळ्यांमधनं. आता तुझी रियालिटी दिसते, कशात तू अभ्यास केला आणि कशात कुठली केमिस्ट्री लावण्यात बिझी होतीस. बाकी तर तुला केमिस्ट्रीतला सी पण येत नसेल. आता स्पष्ट दिसते ना मंडळी की ही कुठल्या अभ्यास करत होती आणि कशामध्ये हिने अभ्यास केलाय. हिच्या चाळे बघून दिसतंच आहे एकदम कशात एक्सपिरियन्स आहे हिला, कशात शिक्षण घेतलंय हिने. आणि बोलण्यावरनं कळतंच आहे की ॲक्च्युली जे शिकायचं होतं ते राहूनच गेलंय. आणि पाणी काय, पण काय, काय भाषा झाली आहे. ते भाषा तर सोडा, ते तर आणि वाट लागली आहे. मराठीची लावलीच आहे, पण इंग्लिश तर नको बोलायला जाऊ बाई. आणि काहीतरी जर्मन शिकणार होते. अरे बाबा, अरे बाबा, म्हणजे काय नव्हेच ते बाबा या बाईचं. आता सोडला नाही बोलायचं, काय नव्हेच ते, काय नव्हेच ते. पण मी सोडत नसते. त्या मुलाचं नाव पण नाही हिला धड ठेवता येत. स्वतःच नाव ठेवलंय पण स्वतःच कन्फ्यूज आहे. कधी भारव म्हणते, कधी भरव म्हणते. म्हणे की भारवला हवं होतं, मग आम्ही ते कस्टमाइज करून घेतलं भरव म्हणून. अगं नक्की काय आहे म्हणून भरव आहे की भारव आहे? की कोंबडा आरवला तेव्हा झाला, तेव्हा केला म्हणून झाला आरव, म्हणून त्याचं नाव आरवताच आरव झालं भारव. सकाळ झाली, चच्चू उठला, चच्चू उठून कामाला लागला. कामाला लागताच कोंबडा आरवला, म्हणून आमचा आरव झाला. तिथे गेली ते चच्चूला बघितल्यापासनं असली येड्यासारखी करते. काय तो मुलगा काहीतरी सांगतोय ते मॉलमध्ये, त्याच्याकडे लक्षच नाही. यांचंच चाळे काहीतरी चालले कॅमेरामध्ये. आपलं किती हिला तो बोलला की बाबा काय ते मारक्या म्हशीसारखी बघते आणि काय करत असते चाळे. पण नाही, हिला असं वाटतं की काय मी कशी दिसते अप्सरा, आणि चाळवतीलच चच्चू मला बघून. ते मुलगा आपला काहीतरी बोलतोय, हिचं आपलं कॅमेरात मागे त्याला अशा वाकडे तिकडे नजर करून बघते. आणि तो चच्चा पण आणि काहीतरी आपला त्या दिवशी लावलेला ना तो थंबनेलला, तसाच थोबडा काहीतरी वाकडा तिकडा फेंगडा करतोय आपला. म्हणजे इतके निर्लज्ज नवरा बायको आहेत, इतके म्हणजे वाह्यातपणाच्या कळस आहे अक्षरशः. आणि ते तिथे घरी गेल्यावर पण काय अगदी म्हणजे तुम्ही ते इनडायरेक्टली बघितलं का तो काय इशारा होता की आता असं माझी आजची तर दिवसाची तरी सगळी कामं झाली आहे, जेवढं पण ठरवलं होतं सगळं कामं, आता सगळं जेवून बिवून पण झालं आहे. आणि आता थोडेसे पार्सल द्यायचे आहेत तर ते आता पार्सल आता करते, तेवढंच राहिलं आहे बाकी. मग त्याच्या गालावर हात काय फिरवते, असं गालावर ठेवतो काय. आणि ह्यांच्याकडे पण बघायचे, ह्यांचं पण बघते. काय बघते ह्यांचं? शी ग बाबा, हॉरिबल मंडळी, काय आहे फालतूपणा. एका बाईने ना हिला एपिक कॉमेंट केले. म्हणजे आजकाल ना लोक खरंच म्हणजे एकदम धरतायत हिला. आणि बरोबर लोकांना आता हळूहळू डोळे उघडायला लागलेत आणि डोळस झालेत लोक. थांबा, मी तुम्हाला त्या 2 कॉमेंट्स दाखवते. उगाच अशी वेड्यासारखी हसते, उगाच काहीतरी आईस्क्रीम खाल्लं त्याच्यावरून अशी काहीतरी मोठं असं काहीतरी, म्हणजे काय कोणाला चाळवत असते त्या चच्च्याला. आणि असं वाकडं तिकडं तोंड करून. आणि खूप बेकार, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं ना की ॲक्च्युअल म्हणजे हिची पर्सनॅलिटी ही काय आहे रिअल ते दिसते. हेच करते ती, म्हणूनच नाव ठेवलं आहे, समजलं ना. सार्थकी ठरवते ती, म्हणजे गॉसिप गर्ल जे बोलते ते बरोबरच बोलते. हे लोक स्वतः प्रूव्ह करतात. मला वेगळं काही करण्याची गरजच नाही आहे आता. पण कधी मला काय वाटतं माहिती आहे मंडळी, की आपण बोंबाडला बोलतो ना, तर बोंबाडचं सगळंच हिने कॉपी केलं आहे, नाही का. तर हिला असं वाटतं की तिच्यासारखं मिडनाईट कम्फर्ट पण आपलं पण एकदम, आपण पण जोरदार आहे. ते आता तिचं ते टायटल पण हिला हिसकावून घ्यायचंय, म्हणून हे सगळे चाळे चाललेत. पण चच्चूचा काय उठतच नाही, हात म्हणते मी. म्हणून आता हिची जास्त हिला खाज खुजली झाली आहे की काय करू आणि काय नको आणि काय नव्हेच ते. पण ते टायटल मावसाड बोंबाडकडेच राहणार आहे, समजलं ना. तू विकृत आहेस, तू एकदम घाण आहेस, गटारातली. तुझ्याकडे बघून आणि तुझे चाळे बघून आहे ना, त्याला लिंग पिसाट नाही, त्याला काहीतरी तुझं म्हणजे खरंच हवस की शिकार आहेस तू.
असं ते अक्षरशः दिसून येतंय. आणि ते मुलासमोर करतेस, कसं वाटतं ते? काय त्या मुलाला आता काय लहान नाही येतो, 2 वर्षापूर्वीच टीनेजर केलायस तू त्याला. मग आता लग्नाचं वय होईल अजून 4 वर्षांनी त्याचं, त्याच्यासमोर असे पिसाट चाळे करतेस, लाज नाही वाटत? जरा तरी जनाची नाही तर मनाची तरी असावी ग. शी वाह्यात बाई. बापरे, म्हणजे ह्यांचं ना आता हे दूर राहणं आणि ह्यांच्या या दूर राहण्यामुळे, ह्यांचे जे काही आता विरहामुळे ह्यांना जे काही खाज खुजली होणार आहे यांच्या मावशीला आणि कुठे काकाला, जिथे जिथे कुठे खाज येणार आहे, तर आता मावशी आणि काकांची खाज खुजली आपल्याला सहन करायला लागणार आहे. मंडळी, काय करायचं आता? ह्याचं मार्ग सुचवा. असं काहीतरी कम्युनिटी आपण ठेवायला पाहिजे ना. क्या क्या देखना पड़ रहा है भगवान, उठा ले इनको इनको इनको, ये मावसाड जैसो को. बस हो गया. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. मला माहिती आहे थोडंसं छोटं झालं, पण मला आज असं वाटलं की ह्याच्यावर बोलणं खूप जरुरी आहे. कारण खरंच म्हणजे काहीतरी निर्बंध लादले गेले पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे पण यूट्यूबने जरा स्ट्रिक्ट पॉलिसीज केल्या पाहिजे. कारण हे फॅमिली कॉन्टेंट आहे आणि फॅमिली कॉन्टेंट कसं असलं पाहिजे. फॅमिली म्हणजे नवरा बायकोचे चाळे नव्हेत. हे कसं काय यांना कळणार? ते आपले पर्सनल असतात, लोकांना दाखवायला नसतात. तिथे वर करा, खाली करा, कुठे करायचं ते करा, पण लोकांना दाखवू नका. फालतू लोक. शी बाजार केलाय नुसता यूट्यूबचा. काही म्हणजे काही क्वालिटीच राहिलेली नाही आहे. हवस क्वीन. दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन कॅरेक्टरसोबत, जे मी आज करणार होती त्याच कॅरेक्टरसोबत. होपफुली आय विल स्टिक टू इट. सो सी यू टुमॉरो. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.